दत्ता मेघे यांचं जाणं हे आमच्यासाठी दुःखदायक आहे. जणू आमच्या कुटुंबावर आघात झालाय. त्यांनी समाजातील तळागाळातील गरजूंचा विचार करून नेहमीच पुढाकार घेतला. त्यांनी केलेल्या समाजकार्यानं विदर्भातील सोयीसुविधांवर सकारात्मक परिणाम झाले. त्यांनी उभारलेल्या शिक्षण संस्थानांमुळे लाखो नागरिकांचं आयुष्य बदललं. त्यांनी नेहमीच गरजूंना मदतीचा सढळ हात दिला. अशा शब्दात नागरिकांनी युसेन जवळ आपल्या भावना व्यक्त करत दत्ता मेघे यांना आदरांजली अर्पण केली. कहानी तो बहुत बड़ी है साहब। एक छोटे से जगह से पवनार से निकलकर इतना बड़ा शिक्षण महर्षि बन गए, ये सच में। और सबको साथ में लेके चलने की उनकी जो कला थी, उसके लिए वो हमेशा याद किए जाएंगे। शिक्षा जगत के लिए और सामाजिक जगत के लिए काफ़ी बड़ी हानि है। असे कदाचित एकमेव खासदार असतील जे 3 ठिकाणून निवडून आले, विच इज व्हेरी डिफिकल्ट. रामटेकवरून निवडून आले, नागपूरवरून निवडून आले, वर्धेवरून निवडून आले. आणि मेघे साहेबांचं एक होतं, ते इलेक्शनमध्ये उभे राहिले की त्यांचे जे विरोधक आहे ते सुद्धा हादरून जायचे. इतका त्यांचा जनसंपर्क होता. आणि मला असं वाटतं की विदर्भामधले तर अनेक नेते असतील, पण असा एकमेव नेता आहे ज्या माणसांनी खरं एम्प्लॉयमेंट लोकांना दिलं. त्या माणसांनी एवढ्या संस्था उभ्या केल्या आणि इतक्या लोकांना नोकऱ्या दिल्या, संधी दिली, काम दिलं. असा नेता खरंच होणे शक्य नाही. हम तो बचपन से जानते हैं, हम उनको काका ही बोलते हैं. हमारे फैमिली रिलेशंस थे, वो हमारे यहाँ बड़े हुए, हम उनके साथ साथ बड़े हुए. इट्स वेरी डिफ़िकल्ट, मतलब बहुत ही है. बट उनका सबके साथ आना जाना, इनफैक्ट अभी लास्ट मंथ ही मेरे घर आके गए और सबसे मिल के गए हैं, शांति से गए हैं. वही बहुत अच्छी बात है.